मराठवाड्यामधली स्पेशल मोदकाची आमटी. आपण त्याला घरी मोदकाची आमटीही म्हणतो आणि हॉटेलमध्ये जर गेलो तर त्याला म्हणतात उंबरहंडी. चला तर मग आपण बघूया की ही कशी करतात. आता आपल्याला आहे ना पहिल्यांदा सारण तयार करायचं आहे. तर मी जवळजवळ 4 चमचे तीळ घेतलेले आहे. ते व्यवस्थित भाजून घ्यायचे, जळून नाही द्यायचे. आणि हे 4 चमचे शेंगदाणे घेतलेले आहेत, हेही भाजून घेऊया. जास्त काही सामग्री लागत नाही आणि खोबऱ्याचा किस फक्त 2 चमचे घेतलेले आहे. ते पण असंच भाजून घ्यायचं, जास्त काळं करायचं नाही. लालसर झालं की लगेच आपण काढून घेऊ. ह्या अशा पद्धतीने. आता आपल्याला हे वाटण तयार करायचं आहे. शेंगदाणे, खोबरं घातलेलं आहे. अर्धे तीळ तसेच अख्खे ठेवलेले आहेत आणि अर्धे तीळ आपण वाटणमध्ये ठेवणार आहोत, वाटणमध्ये टाकणार आहोत. थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि हरभऱ्याची डाळ 2 चमचेच घेतलेली आहे, ती पण व्यवस्थित भाजून घेऊया. आता हे वाटण जेव्हा तयार करायचं आहे ना, तर ते ना ओबड-दोबड वाटायचं, जास्त बारीक वाटायचं नाही आहे आणि पाणी मात्र घालायचं नाही आहे. चवीनुसार थोडीशीच मिरची पावडर घालायची आहे, धना पावडर खूप अर्धा चमचा, बारीक जो चमचा असतो ना तो घालणार आहे आणि हे अशा पद्धतीने वाटण तयार करायचं. आणि जे मी तीळ ठेवले होते ना, त्या तिळामध्ये हे वाटण मिक्स करायचे, म्हणजे अख्खे अख्खे तीळसुद्धा ह्या सारणामध्ये दिसून राहतील. आणि थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे, मीठसुद्धा टाकलेलं आहे बरं का. आता आपल्याला हे जे मसाला तयार करायचा आहे ना, हे आमटीचा तयार करायचा आहे. जवळजवळ 2 मोठे कांदे घेतलेले आहेत, ते परतून घ्यायचे आणि त्याच्यात अद्रक आणि लसूण जरा जास्त टाका, कारण आमटीला लसणाची टेस्ट खूप छान लागते. परतून झाले की थोडंसंच खोबरं टाकायचं. जवळजवळ 4 चमचे खोबरं घेतलेलं आहे, ते किसलेलं आहे, ते टाकून घेतलेलं आहे. आता आपण सगळा मसाला वाटून घेणार आहोत. जास्त काळा करू नका. असा लालसर झाला की लगेच तव्यावरून काढून घ्या. हे बघा, आता आपण हे वाटून घेणार आहोत आणि जे सारण आपण तयार केलेलं होतं ना, त्याच्यातलं आपण फक्त 2 चमचे सारण ही याच्यामध्ये टाकणार आहे, म्हणजेच आमटीला आपल्या खूप छान चव येते. हे बघा अशा पद्धतीने. आता कोथिंबीर टाकायची आणि हे वाटून घेऊ. थोडंसं पाणी टाकून वाटून घ्या. आता आपल्याला मोदकासाठी पीठ तयार करून घेऊ. 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि अर्ध्यापेक्षा कमी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तुम्ही नुसतं बेसन पीठ जरी घेतलं तरी चालतं. चवीनुसार मीठ टाका, लाल तिखट टाका आणि थोडीशी हळदच टाका. लाल तिखट खूप कमी प्रमाणात, म्हणजे वरच्या आवरणाला पण टेस्ट येईल. आणि थोडं थोडं पाणी टाकून तुम्ही मळून घेऊ शकता. तुम्ही नुसतं बेसन पिठाचं जरी आवरण तयार केलं तरीही चालतं, पण बेसन पीठ खूप चिकट असतं म्हणून थोडंसंच गव्हाचं पीठ टाकलं जातं. तुम्हाला जसं आवडेल तसं करू शकता, काही हरकत नाही आहे. हे बघा असं चिकट असतं ना, त्यामुळे ना गव्हाचं पीठ थोडंसं टाकलं जातं. आता पूर्ण पीठ मळून झाले की थोडंसं तेल त्याला लावा आणि चांगलं मळून घ्या. आणि पातळ नका करू, थोडंसं घट्टसर करा, कारण की आपल्याला पारी करताना पातळ पीठ लागणार नाही, आपल्याला असं घट्टसरच मळावं लागणार आहे. आता आपण पारी तयार करू आणि मोदकाची तयारी करू. हे बघा अशा पद्धतीने चांगला गोल राऊंड करून घ्या आणि मस्तपैकी त्याची मोदकासाठी पारी तयार करून घेऊ. मध्ये जाड आणि कड्याला पातळ अशा प्रकारे बोटांच्या साहाय्याने तुम्ही पारी तयार करू शकता. आणि असे मोदकासाठी तुम्हाला अशा घड्या नाही पाडता आल्या तर तुम्ही गोल राऊंड करून मोदकासारखा आकार दिला तरी चालतो. आमटीत आपल्याला सोडायचं आहे. हे बघा अशी मी व्यवस्थित पारी तयार केली, त्याला घड्याही पाडलेल्या आहेत आणि जवळजवळ मी अर्धा चमचा फक्त सारण टाकलेलं आहे आणि मस्तपैकी घड्या पाडून असं एका साईडनीच वळवायचं, म्हणजे बरोबर मोदकासारखा आकार येतो. आणि वरती जर जास्त पीठ राहिलं असेल तर ते थोडंसं तोडून बाजूला ठेवायचं. हे बघा तुम्हाला एक मी मोदक तयार करून दाखवलेला आहे. अशाच पद्धतीने मी तुम्हाला दुसराही मोदक तयार करून दाखवत आहे. मध्ये जाड ठेवायची पारी, कडेकडेने पातळसर, आणि अशा नॉर्मली घड्या पाडून घ्यायच्या. खूप सुंदर होतात आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत मोदकाची आमटी म्हटले की सगळ्यांनाच आवडली. रेस्टॉरंटमध्ये गेले की उंबरहंडी मस्तपैकी खाऊन येतो, ताव मारून येतो, परंतु खिसा रिकामा करून येतो. त्यापेक्षा आपण घरच्या घरीच उंबरहंडी तयार केली तर काय हरकत आहे. अशा पद्धतीने मी तुम्हाला दुसराही मोदक तयार करून दाखवत आहे. सारण व्यवस्थित कोरडं पाहिजे, जास्त ओलसर किंवा त्याच्यामध्ये पाणी वगैरे नसलं पाहिजे. पाणी टाकूही नका आणि ओबडधोबड वाटण घ्या. तुमची मोदकामध्ये सारण भरताना सारण जे बाहेरचं आवरण आहे ना, ते व्यवस्थित पॅक करून घ्या, म्हणजेच आपण जेव्हा आमटीमध्ये मोदक सोडतो तो व्यवस्थितरित्या फुटणार नाही. हे बघा अशा पद्धतीने मी आता मोदक करून घेणार आहे. सगळे मोदक करून घेते. आपले मोदक जवळजवळ 17-18 पर्यंत मोदक तयार झालेले आहेत, तुम्ही बघू शकता.
आता आपण आमटीसाठी फोडणी देऊ. जवळजवळ मी 4 चमचे तेल टाकलेलं आहे. आमटीला जरा तेल जास्तच लागतं, तरी वगैरे व्यवस्थित आली पाहिजे ना. हे बघा, आता जी घेतलेलं वाटण होतं ना ते टाकत आहे आणि ते मस्तपैकी गॅसच्या लो फ्लेमवर मस्तपैकी परतून घ्या. व्यवस्थित परतून झालं, हाय फ्लेम ठेवू नका, म्हणजे आपला मसाला जळणार नाही. आणि ऑलरेडी आपण थोडासा मसाला भाजून घेतलेलाच होता, कांदे खोबरं, त्यामुळे हे लो फ्लेमवरच आपण हळूवारपणे भाजून घेऊया. आता आपण याच्यामध्ये हळद पावडर आणि लाल तिखट टाकणार आहे. हे बघा, चांगला मसाला परतून झालेला आहे. हळद टाकू आणि लाल तिखट टाकलेलं, जवळजवळ 1 चमचा लाल तिखट टाकलेला आहे, धना पावडर अर्धा चमचा टाकलेला आहे आणि गरम मसालाही टाकून घेतलेला आहे. परंतु तो गरम मसाला टाकताना व्हिडिओ स्किप झाला, तरीही मी थोडासा गरम मसाला ऑलरेडी टाकलेला आहे. आता ज्या प्लेटमध्ये मी मसाला टाकला होता त्याच्यामध्ये पाणी थोडंसं टाकून जरा थोडंसं हिसळून घेऊ आणि दुसऱ्या भागाला आपण गरम पाणी तयार करून ठेवलेलंच होतं, ते गरम पाणी टाकलेलं आहे. गरम पाणीच टाका, म्हणजे आपल्या आमटीला तरी खूप छान आणि व्यवस्थित पद्धतीने येते. आणि आमटीची लेंथ ही अशा प्रकारेच ठेवा की जास्त घट्ट नाही पाहिजे. हे बघा, मी दाखवते तुम्हाला. अशा पद्धतीने आमटीची लेंथ ठेवा, जेणेकरून मोदक जेव्हा आपण टाकू ना तर अजून आपले पाणी आटून जातं आणि घट्टसर झाली नाही पाहिजे, आपल्याला पातळसर पाहिजे. चवीनुसार मी खडे मीठ टाकलेलं आहे आणि उकळी आल्यानंतर आपण हे सगळे मोदक त्याच्यामध्ये सोडत आहोत. मोदक शिजले का हे कसं करणार, तर जेव्हा मोदक शिजून वरती येतात ना त्यावेळेस कळून घ्यायची की आपले मोदक शिजलेले आहेत. जवळजवळ 15-20 मिनटात तर मोदक शिजून निघतात. आणि आपली ॲक्च्युली भाजी तयार झालेली आहे. कडाला किती झक्कास तवंग आलेला आहे तरीचा, तुम्ही बघू शकता. आणि टेस्टी पण खूप सुंदर झालेली होती आणि माझ्या मुलांनाही खूप आवडली. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओवर नवीन असताल तर सबस्क्राईब जरूर करा. आणि बेल आयकनची घंटी वाजवायला विसरू नका, म्हणजेच माझ्या ना पुढच्या रोजच्या रेसिपी ज्या माझ्या पडत असतील त्या तुम्ही बघू शकता. उंबरहंडी ही तुम्ही ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी किंवा चपातीबरोबरही खाऊ शकता. उंबरहंडीची प्लेट पाहून तोंडाला पाणी सुटले असेल ना, तर नक्की घरी ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. बाय.